आमच्याकडे पाहुणे येणार होते आम्हाला भेटण्यासाठी, कारण की 1 महिन्यापूर्वी आमच्या जे सासूबाई एक्सपायर झाले होते तेव्हा त्यांना काय येता आलं नाही. त्याच्यामुळे ते आमची गाठ घेण्यासाठी येणार होते, त्यामुळे ते लांबून येणार होते. त्यामुळे आम्ही त्यांचा स्वयंपाकही बनवला होता. छान असा अख्खा मसूर करायचं बेत ठरवलं होतं. म्हणलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. 2 तमालपत्र टाकली, जिरं टाकलं, एक बारीक चिरलेला कांदा टाकला, छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याच्यानंतर एका साईडला मिक्सरवरती मी कांदा टॅमॅटो छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, तोही तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि अख्खा मसूरचा मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तोही टाकला तरी चालेल. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तो मसाला सगळा. त्याच्यानंतर शिजवलेला अख्खा मसूर त्याच्यामध्ये टाकायचं, छान असं हलवून घ्यायचं. एक उकळी आल्यानंतर त्याला तडका द्यायचा. एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं. एक मिरची, लसूण टेचलेला, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, थोडीशी हिंग, छान असा गरम झाल्यानंतर तडका वरून द्यायचा. छान अख्खा मसूर होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हां, मी ट्राय करून बघितलाय म्हणून. एका साईडला चपात्या लाटून घेतल्या आणि एका साईडला लेकीचं जेवण चालू होतं, कारण की ती पाहुणे आल्यानंतर खूप जास्त त्रास देते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.